निर्माण मोह जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वेर मुक्ता सुख दुःख संज्ञर गच्छन्ति मूढा पदमव्यम तत. निर्माण मोह भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, अर्जुना मोह माणसाने निर्माण करून घ्यावा नाही. ह्या मोहापासूनच अनेक गोष्टी घडत असतात रे बाबा. ज्यांच्या मनात मान अपमानाची भावना संपून गेली, ही भावना मीपणातून अहंकारातून वाढीस लागते ना, जे करू नये तेच करावे वाटते आणि जे नको तेच घ्यावे वाटते. हा देखील मोहच येणार आहे बाबांनो. या मोहावरती ताबा म्हणजेच निर्माण मोह. जितसंग दोषामध्ये संग म्हणजे जवळ राहणे, निकट राहणे. सततच्या संगतीने आपल्या मनात पशु पक्ष्यांबद्दलही माया निर्माण होते. आपण त्यातच अडकून राहतो. माया दिसत नाही पण भासते. म्हणजे आसोनी लोकांत एकांत साधावा, जवळ असूनही अलिप्त होता आलं पाहिजे. या आसक्ती रूप दोषाला जिंकणं म्हणजे अध्यात्मनित्य आपला वेळ ईश्वराच्या सानिध्यात राहण्यात घालवणे. अखंड नामचिंतन राहणे. विनिवृत्त कामा, ज्यांच्या मनातील सर्व कामना, इच्छा, आकांक्षा, वासना पूर्णपणे नष्ट झालेत आहेत ना, तो असणारा जितसंग दोषा आणि विनिवृत्त कामा. द्वंद्वर मुक्त म्हणजे सुख दुःख राग लोभ आनंद खेद इत्यादी सर्व द्वंद्वापासून मुक्त झालेला. आता भगवंत जो परमपुरुषाला ज्या पदाला गेला, त्या अविनाश पदाचे परमपदाचे वर्णन भगवंत करतात. ते सांगतात, नद भास तो सूर्य न शंकना पावका येत गत्वाना निवर्तन ते तद्धाम परमम. ज्या परमधामाला पोहोचल्यावर माणसे परत येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी. तेच माझे परमधाम आहे असे म्हणतात का? लक्ष योनी जन्म पाप पुण्याची बरोबरी झाल्यावर मनुष्य जन्म येतो. सर्व संत पुन्हा पुन्हा सांगतात की मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे, त्याचे सार्थक करून घ्या. जन्म मृत्यूच्या चक्रव्यूहातून सुटका करून घ्या. गर्भवास खंडित करून घ्या. सायुज्यता मुक्ती मिळवा. मोक्षाची प्राप्ती हेच मनुष्य जन्माचे सार्थक म्हणजे परमधामाचे स्थान प्राप्ती होणे. म्हणजे वायुर्गंधा निवासात म्हणजे प्रत्येक जन्माला येणारा जीव मरण पावणारच हे लक्षात ठेवूनच आचरण केले पाहिजे. कारण का? या आत्म्याचे एक वैशिष्ट्य आहे बाबांनो, तो वाऱ्याप्रमाणे आहे. वारा वाहताना वाऱ्याबरोबर पाला पाचोळा कचरा सुगंध दुर्गंध असे ते घेऊन जातो ना, सोबत काय न्यायचे आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार वाऱ्याला नाही. जे येईल तो नेणार. तसेच आत्म्याचे आहे. हा जीवात्मा ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून इंद्रियासह मनात जे विचार असतील ना, ते बरोबर घेऊन दुसऱ्याकडे नवीन मिळालेल्या शरीरात प्रवेश करतो. व्यापारी जसे जुने दुकान सोडून नवीन दुकान थाटतो, तसा आत्मा नवीन शरीरात बसताना बसवतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडेजे मग नूतन वेडेजे, तैसे देहांतरा ते स्वीकारेजे चैतन्य नाते. किंवा देहाची गावी आली या जन्म मृत्यूच्या सोळ्या ना म्हणे धनंजया जयापरी. अरे जन्माला आला ना, तुला मरावंच लागणार बाळा. हे जन्म आणि मृत्यू हे संसारातील सत्य, हे स्वीकारायला शिका. जन्मा घेणे लागे वासनेच्या संगे. ज्याची वासना तसे त्याची शरीर निवडले जाते. मंत्रचंचल आहे, पण भगवंताच्या नामाचे गुणाचे सतत श्रवण मनन चिंतन पठण करून जो भगवंता प्राप्तीचा अभ्यास करल, त्याचं मरण सुद्धा आणि मरणी जयाजी आठवे, तो तेची गती तपावे म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. अशा भक्तांना पुढच्या जन्मी अध्यात्माची श्रीमंती असलेले घर मिळते. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या अध्यायामध्ये 126व्या ओळीमध्ये याचं निरूपण करतात. ह्या विश्वात एक गूढ असे चैतन्य सर्वत्र भरलेले आहे. हे फक्त जाणते तत्वज्ञ संतच त्याचा स्वीकार करतात. संत संसारातही यशस्वी आणि परमार्थातही यशस्वी. माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन. बाबांनो, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. संसारात सुख आहे असे मानणारे तुम्ही आम्ही आहोत. म्हणून सकळ मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख. संसार एवढे दुःख कोठेच नाही, म्हणून आसूनी संसारी जिव्हे वेग करू. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, म्हणून नुसता संसारच नका करू. तीर्थ उपासना व्रत वैकल्य ध्यान जप नामस्मरण करता आलं पाहिजे. नाही पाहिली पंढरी नाही गेलो आळंदीला, काय म्हणू जिंदगीला, काय म्हणू जिंदगीला. नाही केली पंढरी नाही गेलो आळंदीला. अरे का नाही गेला आळंदीला, का नाही गेला पंढरीला? आणि मग नंतर नाव ठेवतो तुझ्या जन्माला मिळलेला ह्या जिंदगीला. म्हणून अर्थ आहे का तुझ्या जिंदगीला? पूर्वी जात्यावरे पाटे दळताना आमची आई आजी म्हणायची, जन्माला येऊन नार आली तशी गेली, शेळ्या भाकरीची आळंदी नाही मी केली. पंढरीला जाण्या औंदा नव्हतं माझं मन,
देवा विठ्ठलानी चिठ्ठ्या पाठविल्या मला 2. मग काय उपयोग आहे? जगताच्या पाठीवर भारत देश संस्कार आणि संस्कृतीचा, महाराष्ट्र हा संतांची, पंथांची, ग्रंथांची आणि विचारवंतांची भूमी आहे बाबांनो. भक्ती रसात अनेक पिढ्या पोचल्या गेल्या. आजही भक्ती करणाऱ्यांना ब्रह्मरस घेता येतोच. म्हणून संतांचा महिमा हा अपरंपर आहे. नामाचाही महिमा अपरंपर आहे. संतांनी दिलेल्याने नामाने पुण्य मिळते. पुण्यवंता व्हावे घेता सज्जनांची नावे. नाथ महाराजांचा एक मोठा अभंग आहे. त्यात नाथ महाराज सांगतात, जर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ह्या अक्षरांचा रात्रंदिवस जप केला ना तर मुक्ती मिळते, किंबहुना ज्ञानराज प्रत्यक्ष भेटतात. वारीचा महिमा संत ज्ञानोबारायांनी, जो वारी करतो तो सर्व कुळास तारतो. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. सकळे कुळ गोत पवित्रा याच्याची दर्शनी होते. यात्रे अलंकापुरी येते ती आवडती विठ्ठला. पूजेचा महिमा माणसाने देवाची पूजा केली पाहिजे, पण देव पूजा करताना घरात संत आले तर देव पूजा बाजूला सारावी व संतांची पाद्य पूजा करे. देव सारावे परते, संत पूजावे आरते. म्हणून कोणी असू, एखादा भगवंतचं नामस्मरण करणारा एखादा सत्पुरुष जर तुमच्या घरी आला आणि तुम्ही देवपूजेत व्यर्थ असला तर देवपूजा बाजूला सारावी हे संत प्रमाण आहे. म्हणून एकदा नारद मुनी वैकुंठात गेले असता देव दिसले. लक्ष्मी मातेचं विचारलं, देव कुठे आहेत? देव कुठे आहेत आई? देव कुठे आहेत आई? देव कुठे आहेत आई? नारदांना कुतूल वाटलं. लक्ष्मी मातेने सांगितलं देवपूजा करतात. जेव्हा पाहिलं नारद मुनींनी देवघरात भगवंत पूजा करतात, पण देव कुणाची पूजा करतो? तर प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्य, रुक्मागंध, अर्जुन, वशिष्ठ, बिभीषण, दिन पुण्यानी परम भगवतात नमामि अर्जुन गीतामध्ये सांगतात. नारद मुनी गहिवरले, देवा आमची तुम्ही पूजा करता? देव म्हणाले, जे माझी पूजा करतात त्यांची मी देखील पूजा करतो. हा माझा नित्यनेमच आहे. संत संग घ्यावा, संत संघाने सात्विक भाव येतो. ज्ञान, भक्ती व विरक्ती, भक्ती मुक्ती सारखेच प्राप्त होतात. संतांचे संगती मनमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते. आणि संत दर्शन महिमा सुद्धा फार मोठा आहे बाबांनो. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. संतांच्या दर्शने ज्याच्या नाभी कमळातून ब्रह्माचा जन्म झाला ना त्या विष्णूचे दर्शन होते. रामायणातील प्रसंग आहे बिभीषण लंकेतून. हा रावणाने बिभीषणाला लात मारली आणि लात मारली तसे प्रभू रामचंद्राकडे आले. बिभीषण सहभागी करून घ्यावे की नाही अशी सभा भरली. जाबवंत देवाला म्हणाले, हा शत्रूंचा भाव आहे, याच्यावर विश्वास ठेवू नये. शेवटी रामाने हनुमंताकडे पाहिले आणि सांगितलं, हनुमंतराया आता हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही लंकेत गेला होतात. हनुमंतराया म्हणाले, फक्त बिभीषण एकटाच लंकेत भजन करत होता आणि नामस्मरण ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी भगवंत असतोच. म्हणून कीर्तनात असू, प्रवचनात असू, बसल्यानंतर हरीचा असणारा नामस्मरणाचा जप माणसाने करावा. बिभीषण म्हणाला, हनुमंतराया भक्त आहेच, पण भक्तच संत असतात. तुमच्यामुळे देव जोडला आला, देव जोडता आला. संत भेटीचा महिमा सुद्धा मोठा आहे. संत संगतीने लाभ होतोच, जीवनाचा अर्थ समजतो आणि उद्धार होतो. मन देह पवित्र होतात. म्हणून बाबांनो, संत आणि जन हे जरी दिसत असले, माणसं एकसारखे जरी दिसले असले तरी संतांना आणि माणसांना पाहण्यात दोघांमध्ये खूप अंतर आहे. जशी एखाद्या कल्पतरूची एखाद्या झाडाशी उपमा देऊ शकत नाही, हिऱ्याची तुलना दगडाशी करू शकत नाही, कामधेनूची तुलना पशुशी करू शकत नाही, विहीर नदी सरोवरची तुलना समुद्राशी करू शकत नाही, तसे चंद्र चांदण्यांची तुलना सूर्याशी करू शकत नाही. तद्वज्ञाने संत व सामान्य जन यांची तुलना संत म्हणून करू नये. दोन्ही दिसती सारखे, वर्ण जाणे तो पारखी. देवांना आणि संतांना सहा विकार नाही. गर्भात येणे नाही, जन्मणे नाही, वाढणे नाही, तरुण होणे नाही, म्हातारे होणे नाही, मरणे नाही. हे फक्त माणसाला आहे. म्हणून माणूस म्हणून जन्माला आलो, माणसासारखंच राहावा आणि माणसासारखं जाता आलं पाहिजे. पण काहींच्या अंगावरती शरीर माणसाचं पण वृत्ती राक्षसाची. म्हणून ह्या अख्ख्या असणाऱ्या ब्रह्मांडाला चालक असणारा मालक, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सरोहत प्रभाव प्रलय स्थानम निधानम बीज अव्यम. अर्जुना, माझ्यापासून सर्व उत्पत्त झाले आणि सर्वांच्या ठिकाणी सर्वाभूती पाहे एक वासुदेव. अरे मी ओतपरून भरलो, पण हे कळतं कुणाला? मायेच्या ओघात गेले लोक. ममे वांशे जीव लोका जीव भूता सनातना. या मायेमध्ये आम्ही अडकलो. या अडकलेल्या मायेतून आम्ही बाहेर कधी येतो?
येऊ शकत नाही. दरोडेखोराला जीवन कळलं, दरोडेखोराला माया कळली. मायेचा हा भ्रम आहे. बाजूला माया केली, संसार बाजूला केला, संसाराचा मोह बाजूला केला. निर्माण मोह जिद संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वर मुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्ति मुडा पदमाव्यंत परमाव्यंतत. ह्या पदाला असणारा दरोडेखोर जातो म्हणजे काय होतं? फरशी कुऱ्हाड टाकून देतो, लेखणी हातात नामस्मरणाचा जप करत वाल्याने असणारा रामायण लिहिलं वाल्मिक ऋषी झाला. तसं तुम्हा आम्हाला तर भगवंतानी सर्व सुंदर काही दिलेले आहे. पिंड देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ भ्रम. या पिंडातील प्रत्येक अवयव अतिशय महत्वाचा आहे. एका विचाराने शरीराचं मंत्रिमंडळच आहे असे तज्ञांचे मत आहे. हृदय, डोके, हात, पाय विशेष महत्वाचे आहेत, पण हात पाय नसले तरी माणूस जगू शकतो. डोके बधीर असले, वेडा असला तरी जगतो, पण हृदय बंद पडले तर माणूस जगत नाही. मनुष्य हृदयास अतिशय महत्व आहे. आणि ह्या हृदयात असणारा, आतमध्ये असणारा तो आत्मा परमेश्वर निघून गेला. लक्ष्मी मातेने देवाला विचारलं, पैसा हा साधन आहे, पण साध्यासाठी माझा जप करतात, नामस्मरणाने काय होतं देवा? हे असणारे भूतलावरचे लोक वेडी झाली. पैसा 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 पैसा, ज्याला त्याला पैसा पाहिजे, बायकोला पैसा पाहिजे, नवऱ्याला पैसा पाहिजे, मुलांना पैसा पाहिजे, मंत्री झाला पैसा पाहिजे, संत्री झाला पैसा पाहिजे. अरे कुठपर्यंत पैसा कमावणार? जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अरे कुठपर्यंत? जोपर्यंत दामाजी पंत खिशात आहे तोपर्यंत. एकदा तो सरला, एकदा तुमच्याकडे एकही रुपया उरला नाही तर तुमची किंमत कवडी मोल. ह्या मायेच्या जगतात तुमची किंमत जाणून घ्या. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढं, देवाने सांगितलं चुकीचे बोलते लक्ष्मी. एकाची अंतयात्रा निघाली, लोक अशी चिल्लर उधळायची. चिल्लर उधळणारे पैसे वरती फेकायचे, खाली पडले का त्या अंतयात्रेतील लोक पटापटा जाऊन पैसे वाचायचे. लक्ष्मीने देवाने सांगितलं, लक्ष्मीने देवाला सांगितलं, बघा मी तुम्हाला बोलले ना, ही सगळी लोक माझी पूजा करतात. मी असेल तर सर्व आहे, नाही तर काहीच नाही. हे सगळं पहा, अंतयात्रा चालू आहे तरी पैसे फेकल्यानंतर लक्ष्मी उचलाय, मला उचलाय, सगळेजण धावले. पण देवाने सांगितलं, जो गेला तो कुठं धावला? जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत सगळे धावणार, पण शरीरातून मी निघून गेलो ना तर काही नाही. मढ ते मेलेलं प्रूत, ती अंतयात्रा ज्याची चालली तो उठला का? 1 रुपया घेऊ शकतो का? म्हणून पूर्वी लोक चिल्लर उधळायची, पण त्या चिल्लरीचं असणार सांगणं असतं. अरे आयुष्यभर ज्या लक्ष्मीच्या पाठीमागे लागला, पैशाच्या पाठीमागे लागला, कधी काही भजला नाही, आळंदीला गेला असल, कधी दान केलं असेल, काय नाही, पण ते सत्कर्म करत असताना सत्कर्माच्या वाटेवरती एखादं चांगलं कर्म केलं नसल. पण ज्याच्या पाठीमागं माया मोहाने लागला, आता जाताना त्यातलं एक तरी फुटी कवडी तो उचलू शकतो का? म्हणून शरीर सुद्धा, शरीर हृदय बंद पडले का माणूस जगत नाही. म्हणून हृदयास अतिशय महत्व आहे. त्या खालोखाल डोक्याला तर फार महत्व आहे, कारण त्यात मेंदू आहे. डोके म्हणजे मोठा कॅम्प्युटर, संगणक, लॅपटॉप, यामध्ये असंख्य स्मृती असतात. याच बटनांची किंवा विजेची गरज नाही. एका डोक्यात 5 विषयांची ज्ञान केंद्र आहे. 5 विषय कुठले? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि बाकी शरीराच्या भागात स्पर्श आहे, पण त्याचे ज्ञान आहे. हृदयामध्ये इच्छा शक्ती आहे, डोक्यामध्ये ज्ञान शक्ती आहे, हातामध्ये म्हणजे करमध्ये क्रियाशक्ती आहे. हृदय, डोके, कर यांना जसे महत्व आहे तसेच बाकीच्या अवयवांना सुद्धा महत्व आहेच ना. किंबहुना शरीर हे एक मंत्रिमंडळच आहे. कसे ते पाहू. हृदय माणसाचा राष्ट्रपती आहे, मोठा मेंदू पंतप्रधान, छोटा मेंदू उपपंतप्रधान, फुफ्फुस गृहमंत्री, हात अर्थमंत्री, बुद्धी शिक्षण मंत्री, जीभ नाभवानी मंत्री, कान पालक मंत्री, त्वचा संरक्षण मंत्री, जठर अन्न पुरवठा मंत्री, हाडे बांधकाम मंत्री, पाय दळणवळण मंत्री आणि डोके केस वन मंत्री आणि डोळे संस्कृती मंत्री. असे शरीराचे मंत्रिमंडळ भगवंताने स्थापन केले आहे. राजकारणातल्या मंत्रिमंडळापेक्षा आपल्या शरीराच्या मंत्रिमंडळाचा विचार आधी करा. त्या भारतासारख्या धर्मप्रधान देशात जन्म होणे ही तर फार भाग्याची गोष्ट आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. 84 लक्ष येऊन त्यात मनुष्य देह वाचुनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असे ना. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना हो. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वृक्षामध्ये 9 लक्ष, जलचरा प्राण्यांमध्ये 11 लक्ष, सरपटणारे प्राणी 10 लक्ष, पशु व मानवा करता 4 लक्ष वेळा जन्म घ्यावा लागतो. या योनीमध्ये 4 खाणी स्वेदेज, अंडज, उद्वीज, जारज, शिवाय 3 गुणी सत्व, रज, तम. त्यातही फक्त मानवासच विशेष महत्व. हात बाकी कोणत्याही योनीत नाही. हसणे फक्त माणूसच हसू शकतो. कुत्रा, झाडे रडतात पण हसत नाही. छत्रपती शिवाजी राजे गेले, वाघ्या कुत्रा सुद्धा रडत होता. कहना द्वारकेला निघाले, माझा भगवंत यत्र योगेश्वर भगवंत. श्रीकृष्ण द्वारकेला निघाले. गायी गुरे वासरे रडत होती रे बाबांनो. आनंद झाला तर उड्या मारतात, हसतात. हसता येत नाही म्हणून प्राण्यांना हसता येत नाही. माणूसच उभा राहतो, बाकी योनीत देह आडवे आहेत. वृक्ष उभा आहे पण अचल आहे. माणसाच देवाने उभे का केले? कदाचित देवास वाटले माणूस पुढे जाऊन नक्की निवडणुकीला उभा राहील. उभा म्हणजे तत्पर. पशु पक्षी तत्पर नसतात, माणूस तत्पर असतो. म्हणून सुंदर ते राहण उभे विटेवरी. देव ह्यासाठी उभा आहे. भक्तांनी हाक मारताच धावत येतो. बोलणे फक्त माणसाला मिळाले. त्यामुळे मनुष्याने खूप प्रगती केली. 10,000 एखादा वक्ता होतो, पोपट बोलतो, पण शिकवलेले त्यालाही समजत नाही तो काय बोलतो. चांगले बोलले तर फायदा, नाही तर नुकसान आहे. नाही म्हणून अनंत वाचाळ, बरळते बरळत त्या कैसा गोपाळ. दयाळ पावे हरी, म्हणून संगत चांगली असावी. ज्ञान फक्त मानवालाचे. आहार निद्रा भय मैथून सर्व युनुशी समसमान. मनुष्य देही ज्ञान अधिक जाण सर्वता. मग याच जन्मी घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे. म्हणून मनुष्य आणि पशु फरक नाही, पण प्रश्न नेमका असा आहे, ज्ञान कोणते? तर भजनाचे ज्ञान फक्त मानवाला आहे. कारण पशु पक्ष्यांना बायका मुले आहेत, कदाचित ते जास्त सुखी आहेत, कारण बायकोची हौस पुरवावी लागत नाही. मुलांच्या शिक्षणाची काळजी नाही. पशु पक्षी भजन करत नाही. कुत्रे मांजरे एकादशी करत नाहीत. गाढवांची निंदी नाही. हे सर्व माणूसच करतो, कारण हे ज्ञान फक्त माणसाला आहे. लाच सुद्धा मनुष्यालाच आहे, कारण माणसं कपडे घालतात, पशु पक्षी कुठलेही विधी करतात, करताना लाच त्यांना वाटत नाही. स्मरण शक्ती माणसालाच आहे. स्मरण शक्ती माणसालाच आहे. बाबांनो, माणूसच देवाचे भजन करू शकतो. नको ते विसरा पाहिजे, ते लक्षात ठेवा. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. माऊलींची मदलासा बोध करते. 9 माच कष्टलाशी 10व्यास प्रस्तुत झाली. येताची कर्म झाड तुझी मान अडकले. इतक्या लहान वयात समाजापासून दूर असून ही सर्व लेखनातून आविष्काराला आलेल्या वाड्मयी वृक्षाचे आश्चर्य नव्हे काय? माऊली म्हणतात, म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म केजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. माऊली ह्या ओवीतून समाजात मार्गदर्शन करतात. संसार म्हणजे भवसागर, जन्माला या पण कर्म चांगली करा रे बाबांनो. कर्म चांगलं असल तर स्वर्ग सुखाला प्राप्त व्हाल. अंतकालेची मामेव स्मरण मुक्त कलेवराम. यत प्रयासी समदभाव याती नास्त्यत्र संशय. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून आई वडिलांवर प्रेम करा, मुलांवर संस्कार करा, शेजाऱ्यांवरती प्रेम करा, निष्पाप निस्वार्थ धर्माचे पालन करा. मोठ्या माणसांची शब्दांची कदर आणि विचारांचा आदर करा. जिंदगी निकल जाएगी फुर्सत ना मिले काम से, कुछ तो समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्री राम से. आपल्या शरीरात 3 चोर आहेत, सत्व रज तम. ह्या क्रमाक्रमाने हाकलून लावले पाहिजे, नाहीतर तेच आपल्या शरीरावर मनावर राज्य करीत राहतात. एक शेतकरी होता. शेतकरी, त्याचे ऊसाचे शेत होते. शेतकरी दुपारी जेवायला घरी जात असे. परत शेतात आल्यावर जाणवत असे की ऊस कुणीतरी चोरून नेला आहे. बरेच दिवस असे चालले. एक दिवस शेतकरी घरी जाता जाता अर्ध्या रस्त्यातून मागा आला. 3 चोर ऊस बांधून मुळी बांधत होते. त्यातला एक ब्राह्मण, एक क्षत्रिय आणि एक वैश्य होता. शेतकऱ्याने पाहिले पण तिघांना एकदम मारू शकत नव्हता. शेतकऱ्याने मग ब्राह्मणास नमस्कार केला. क्षत्रियाकडे आदराने पाहिले आणि वैश्याच्या एका कानाखाली मारली. वैश्य पळून गेले. दोघे राहिले. त्यास वाटले त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे. क्षत्रियास म्हणला, का रे तुझ्या बापाचे शेत वाटले का? खुशाल ऊसाची मुळी बांधून बेडरपणे घेऊन चाललास. तोही खाली मान घालून घाईघाईने निघाला. नंतर ब्राह्मणाजवळ गेला. आपल्यासारख्या भूदेवाशी शोभते का? मला मागायचे ना, मी ऊस दिला असताना. अशा प्रकारे 3ही चोर निघून गेले. तसेच आपल्या शरीरातले सत्व रजतम हे 3 चोर पाहिले. हाकलून द्या, मग जीवनाचा खरा आनंद मिळेल. मिळाल्याशिवाय राहणार नाही. यामुळेच हळूहळू वैराग्य निर्मिती होते आणि मनुष्य भगवंत प्रिय होतो.
वैराग्याचे 3 प्रकार आहे. मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य, मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य आणि मैथुन वैराग्य. प्रेत जाताना किंवा कुणाच्या अंत्यविधीस गेला तर मनात विचार येतो, अरे बापरे, हाच प्रसंग आपल्यावरही एक दिवस येणार. आपण कशासाठी धावाधाव जमाव करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, धन संचय पैसा कमवतो, स्वतःकडे बघायला आणि जगायला फुरसत नाही. काही तर म्हणतात मरायलाही फुरसणार, मरणारच ना. देवाकडे तर फार दूरची गोष्ट आहे. बसून इथे पुढे आपण रामनाम सत्य होण्यापूर्वी आपण राम राम म्हटलेच पाहिजे. हे ठरले तर मग, पण घरी आल्यावर सर्व विसरले जाते. त्या स्मशान वैराग्य म्हणावा. प्रसूती वैराग्य, बाळणपणा स्त्रीत माहिती किती त्रास होतो. त्या क्षणी ती म्हणते, नको मूल, नको नवरा, नको संसार, बस आता मरणच बरं. पण नाही, मुलाचा रडण्याचा आवाज ऐकला का ती म्हणते, बघू मला दाखवा कोणासारखे दिसते. तेथे असणारे सिस्टर डॉक्टर दाखवतात, अगदी तुमच्यासारखे दिसते हा हे बाळ. मुलगा आईसारखाच होतो. ती त्याच क्षणी सांगते, पुढच्या वेळेस मुलगी झाली की आमच्या यांच्यासारखी होईल ना. त्याच प्रसूती वैराग्य म्हणावे. तेवढ्या पुरतेच आलेले वैराग्य. मैथुन वर्ग वैराग्य, स्त्री समागमात शक्तीचा रास होतो. हे ठाऊक असूनही काही माणसांना समजत नाही. अंग अशक्त होते तरी सावधानता येत नाही. सिंह वर्षातून एकदाच मैथुन करतो, सर्व प्राणी त्यास घाबरतात. म्हणून प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी हे जेव्हा समजते तेव्हा हे करणे पाप आहे इतकेच मनात येते. परंतु स्त्री दिसतात सर्व विसरले जाते, त्यास मैथुन वैराग्य म्हणतात. अफगर बादशाने 2 मांजरे पाळली होती. त्यांना असे शिक्षण दिले होते की बादशाह जेवताना मांजराच्या डोक्यावर समय ठेवून त्या प्रकाशात बादशाह जेवायचा. एकदा बादशाह बिरबलास म्हणाला, मी सगळ्यांपेक्षा वेगळ्या प्रकाशात जेवतो. 2 मांजरांच्या डोक्यावर समय ठेवतो, ती मांजरे शांत राहतात, अजिबात हालचाल करत नाही. बिरबल, मी पाण्यास येतो. बादशाहचे जेवण खूप थाटात चालले. मांजरे शांतपणे बसले. तितक्यात बिरबलाने खिशातून एक उंदीर काढला, मांजरासमोर सोडला. उंदीर पाहिल्याबरोबर मांजरांनी अशी उडी मारली की दोन्ही समया बादशाहच्या ताटात पडल्या. बादशाह खजील झाला. जोपर्यंत विषय समोर येत नाही तोपर्यंत वैराग्य ठीक नाही. म्हणून विषयांचा त्याग संतांनी केला. विषय येतो त्यांचा विषयच नारायण झाला. म्हणून कामावर विजय मिळवणे अति दुर्लभ. शंकर भगवंताने ह्या कामाचा कोळसा केला, जाळून टाकला. ऐसिया पैजा महिषा पांघरुणी 10 दिशा, लांज करुणी म्हणून कोळसा काम केला. म्हणून आयुष्यामध्ये पंढरीच्या लोकांना या भीमान पाया पडे. जना एकमेका नामस्मरण करा, याची देही गडे. देवाचे भजन अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले अर्धरात्र काय. पुढे बालतो पिडा रोग शय, काय भजनाशी उरला ते पाहिगा. म्हणून आनंद जीवनात घ्या. आनंद हा फक्त माणसाकडे. तीर्थवती भावे धरीरी करुणा, शांती दया पावना हरि करी. फुर्सत नहीं इंसान को मंदिर तक आने की, फुर्सत नहीं इंसान को मंदिर तक आने की, और ख्वाहिशी रखते है मशान से सीधा स्वर्ग तक जाने की. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून जीवनामध्ये जगत असताना आपण माणूस म्हणून जन्माला आलो. सुंदर असा नरदेह तुम्हा आम्हाला भगवंतांनी दिला. वाचा दिली, कान दिले, डोळे दिले, नाक दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मूक बोलाया वचन. म्हणून काय करावे? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. प्राणी मात्रावर दया करा. निसर्गाचं संतुलन राखा. बाबांनो, धर्म बुडायला लागला, स्वधर्म शिकायला शिका. धर्म बुडायला लागला का अधर्म येतो, आणि अधर्माची वाट लावण्यासाठी कोरोनासारखी महामारी येतेच ना संत सज्जनाओ. आज 11-10 महिने झाले आम्ही सगळेजण पाहतो, अख्खं जगामध्ये थैमान घातलं ह्या कोरोनाने. गेले किती सगळ्यांना सगळ्यांची जागा दाखवली. म्हणून जगा, इतके जगा. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुणाच्या डोळ्यामध्ये आसू येऊ देऊ नका. आणि गेल्यानंतर कुणाचे आसू डोळे सुके राहिले नाही पाहिजे, डबडबले पाहिजे. दुथडी जशा नद्या भरून वाहतात तसे दोन्ही डोळे वाहिले पाहिजे. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. हा संदेश देतो बाबांनो. पैसा हा शेवटपर्यंत आपल्या बरोबर येऊ शकत नाही, फक्त वरती जातं ते आपलं कर्म. आगी कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळायावे, तया ते भोगावाया यावे देहा एका. म्हणून ही सेवा सादर करत असताना, या ठिकाणी बोलत असताना माझ्या वाणीतून एखादा अभद्र शब्द गेला असेल, हृदयस्पर्शी शब्द गेला असेल तर वाणीचा दोष समजावा. एकीकडे जर पाहायला गेलं तर पाश्चात्य संस्कृती लगता रे. बाहेरची लोक आपल्या भारतात येऊन संस्कृती काय हे पाहतात,
पण आपण त्यांची संस्कृती घ्यायला लागलो. पाश्चात्य संस्कृती सोडा. कोरोनाने तुम्हा आम्हाला शिकवलं, कोरोनाने साधं राहणं शिकवलं, कोरोनाने साधी लग्न करा शिकवलं, कोरोनाने साधं खायला शिकवलं, कोरोनाने आम्हाला आमची वेळ दाखवली, आपलं कोण परकं कोण हे शिकवलं. आपण आपलं गेलो. आता चौघांचाही खांदा आपल्या नशीब आहे का नाही सांगता येत नाही रे बाबांनो. म्हणून भाऊबंधांबरोबर चांगले राहा, घराघरात भावाभावांबरोबर चांगले राहा, आई वडिलांवरती शेवटपर्यंत प्रेम करा, त्यांना काही कमी पडू देऊ नका. नाही नामस्मरण करता आलं तरी चालेल, पण माऊलींनी त्याच्या पुढे सांगितलं, सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितर येता या सेवेशी कीर शरीर लोन कीजे. ह्या जीवनात काय मिळणार आहे बाबांनो तुम्हा आम्हाला? सगळं मिळतं, पैशाने सगळं काही मिळेल, भौतिक सुख मिळेल, तात्पुरता असणारा आनंद मिळेल, पण शेवटपर्यंतचा आनंद भगवंताच्या नामस्मरणात आहे. म्हणून 25-25 वर्षाच्या टप्प्यावरती तुम्हा आम्हाला जीवन मिळालं ना, जीवन जगायला शिका. जगून जगल्यासारखं करा बाबांनो, जगून जगल्यासारखं करा. जो स्वतःसाठी जगतो त्याला स्वार्थी म्हटलं जातं. तो फक्त स्वतःच्या संसाराचा विचार करतो आणि फक्त त्याचा 10वा होतो, 13वा होतो, 5.5 महिने होतात, वर्ष श्राद्ध होतं. असं जगा. रक्ताचं नातं नाही, 700 वर्ष होऊन गेले. माऊली ज्ञानोबाराया प्रत्येकाच्या हृदयात आहे. का? मज हृदय सद्गुरुजीने तारीला हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी सद्गुरूच्या ठिकाणी, माता पित्याच्या ठिकाणी, आईच्या ठिकाणी माऊलींना, ज्ञानेश्वर महाराजांना माऊली उपमा समाजाने बहाल केली. अरे समाजाने बहाल केलेल्या पदव्या स्वीकारावा. सोहम पदव्या लावावं नाही. आमच्यातले बरेच जण सोहम पदव्या लावायला लागले आजकाल. विनोदाचार्य, हे चार्य नावाचं विद्यापीठ आहे तरी कुठं? अरे ज्यांना जगण्यासाठी पैठणला गेले आणि आम्हाला माणसात घ्या आणि माणसासारखं वाग बा. अंतकरणातून हिळवून टाकलं ना बाबांना, पण नाही मानलं. जनावरांना श्रेष्ठत्व दिली, पण जेव्हा रेड्याला बोलवलं आणि त्या रेड्याच्या मुखातून वेद प्रगट केले, तेव्हा ज्ञानोबारायांची उंची कळली, तेव्हा निवृत्तीरायांची उंची कळली, तेव्हा सोपाराची उंची कळली, तेव्हा माझी आई मुक्ताईची उंची कळली ना. काही दिलं ही लेकरं आई वडील झोपेत टाकून गेले, पण समाजासाठी ही लेकरं सोडली. म्हणून 700 वर्षे झाली तरी त्यांचा समाधी सोहळा आपण साजरा करतो. यात्रे अलंकापुरीला जातो. माऊलींकडे पाहिलं का आपली आईच, आपले बंधुत्व, आपली माता पिता सगळं आम्हाला आठवतं, पण सगळं पाहिल्याकडे माऊलींकडे पाहिल्यानंतर मनातून अंतकरणातून डोळे भरून येतात. का? छत्रपती शिवाजीराजे स्वतःसाठी नाही जगले, समाजासाठी जगले. हा महाराष्ट्र सुखी झाला पाहिजे. 16व्या वर्षी करंगळीतल्या रक्ताचा अभिषेक केला. आज आम्ही जर पाहिलो तर ह्या समाजात किती असणारी अवहेलना दिसते. ह्या समाजाकडे जर पाहायला गेलं, संत सज्जनाओ, 22व्या वर्षी असणाऱ्या, शरीरात उड्या मारू मारू दारू पिणारी असणारी लोक ह्या महाराष्ट्रात दिसतात, तरुण दिसतात. यात असणारा धर्माचा रास व्हायला लागला. आमची तरुण पिढी, युथ, यांच्या हातात असणारं पुढचं असणारं सगळं जीवन, हा देश, संपत्ता, हे सर्व काही ह्या युतांच्या हातात असेल तर व्यसनाधीन होऊ नका. ताटलीतल्या तुकड्या आणि ग्लासातल्या असणाऱ्या दारूपायी स्वतःला विकू नका. स्वाभिमान बाळगा, हे तुमच्या हातात आहे. जेव्हा जेव्हा चांगली माणसं येतील तेव्हा तेव्हा सुराज्य होईल, पण जेव्हा जेव्हा वाईट लोक येतील ना, तेव्हा तेव्हा आपल्यात पुढे आपली बर्बादी झालेला आपण पाहतो. म्हणून आपल्या जीवनाचा शिल्पकार, आपलं जीवन घडवायचं असेल तर आपल्या हातात असतं. कोण कोणाला देत नसतं, एकट्याने यायचं असतं आणि एकट्याने जायचं असतं. म्हणून ह्या जगतातलं फक्त एकमेव सत्य, जन्म आला का मशानात तुला जावंच लागणार. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे आना है. मग उपस्थित सर्वांना मी धन्यवाद देतो. माझे असणारे गुरु, ज्याने आयुष्यभर कधी कुठलाही इस्त्रीचा शर्ट वापरला नाही. आम्ही वापरतो, पण निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, चुकल्या वर्म फेरा पडे. आयुष्यभर एक वचनी राहून निष्ठावंत प्रेम माऊलींवर केलं आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखं मंदिर आळंदी सारख्या अलंकापुरी ठिकाणी उभारलं. जाऊन बघा, जसं देहूला गाथा मंदिर आहे, हरिभक्त परायण गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले यांच्या संकल्पनेतून साकार झालेली असणारी,
ती शिल्पकला नाही तर ते महाराष्ट्राचं वैभव देहूमध्ये पाहायला मिळतं. तसंच आळंदीमध्ये गेल्यानंतर इंद्रायणीच्या तीराला पहा, मेलेल्या माणसाला उठवलं आणि त्याचं जीवनयात्रा संपली होती म्हणून त्याला लेखणी करायला लावली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला म्हणून ज्ञानेश्वरी महाराजांनी नेवासा या ठिकाणी सांगितलेली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली. त्या अलंकापुरीमध्ये असणारं भव्य दिव्य असणारं साम्राज्य मंदिर आमच्या गुरुवर्य निष्काम कर्मयोगी साधू वैकुंठवासी हरिभक्त परायण गोविंद महाराज केंद्रे सद्गुरूच्या स्थानी. जेवढं बोललो वाणी माझी होती, विचार बाबांची होते, त्यातला असणारा बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे क्षमा करून घ्या संत सज्जनाहो, पण जीवनामध्ये बदल करून घ्या, कारण परिवर्तन काळाची गरज आहे. म्हणून झालेली सेवा वैकुंठवासी हरिभक्त परायण गोविंद महाराज केंद्रे यांच्या चरणावरती समर्पित करून वाणीला ह्याच ठिकाणी पूर्णविराम देतो. हरे राम पुंडलिकावरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.